लक्ष्मी दविडीत ते 15.40 फॅट त्या म्हशीचं लागलं, म्हणजे कसं टेस्टिंग कसं चालतं तुमचं? सर कसं आहे, ही सॅम्पल आपण शेतकऱ्याकडनं दूध मोजणीनंतर घेतो. यात लिक्विड असतं डायक्रोमेट म्हणून. त्यानंतर आल्यानंतर ही अत्याधुनिक मशीन आहे ऑफिसमध्ये. हा त्या मिल्कचं टेस्टिंग करतो आणि त्यातलं फॅट, एसएनएफ आणि प्रोटीन हा एक पॅरामीटर आहे. बुल सिलेक्शन करताना त्याच्या आईचं दूध, फॅट, एसएनएफ, प्रोटीन तसंच त्याच्या रोगाच्या चाचण्या आणि वंशवाढ ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच आपण बुलचं सिलेक्शन करतो. तुम्ही इथं टेस्ट केलं का ते पण? हा, हीच ती मशीन आहे. त्याच्यात आपण जी 15.40 फॅट आहे की त्या बफेलोचं मागच्या वेतात जे दूध होतं ते इथंच टेप केलं. हीच ती मशीन आहे. यामध्येच प्रोटीन, फॅट आणि एसएनएफ या तिन्ही गोष्टीची यातच आढळून आलं की त्या म्हशीचा फॅट हा 15.40 आपल्याला ह्या मशीनमध्येच आढळून आला. मंडळी नमस्कार. सध्या जगात लय भारी, पंढरपूर म्हैस भारी असं त्या ठिकाणी म्हणलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कुठलाही ऋतू असू द्या, ही जी पंढरपुरी म्हैस आहे ही पंढरपूर सगळ्या वातावरणामध्ये, सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या ठिकाणी जगते. तिला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे सगळ्यात भारी पंढरपूर म्हैस असं म्हटलं जातं. पंढरपुरी म्हशीचे वेगळे वेगळे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. रफ अँड टफ असणारी ही पंढरपूर म्हैस प्रत्येकाच्या दारामध्ये त्या ठिकाणी असते. म्हशीची दुधाची क्षमता कमी जरी असली पण फॅट आणि इतर गोष्टी आणि जगण्याच्या बाबतीमध्ये ही पंढरपूर म्हैस अशी आहे की आजाराला फारशी मंडळी बरी पडत नाही. म्हशींचे आता वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी यायला लागले. मुरा म्हैस असेल, इतर जाफराबादी म्हशी वगैरे असतील, त्या म्हशींचे मोठमोठे गोठे त्या ठिकाणी यायला लागले. कारण त्या म्हशींचे दूध देण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे त्या म्हशींच्या गोठ्याकडे लोक वळायला लागले, तरुण वर्ग विशेष वळायला लागला. पण पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर म्हैस प्रकल्पाच्या माध्यमातून असं काम त्या ठिकाणी डॉक्टर वसुलकर यांनी केले की ही जी पंढरपूर म्हैस मंडळी, ही पंढरपूर म्हैस जगात त्या ठिकाणी टॉपची म्हैस मानल्या जाते. हे सगळं वास्तविक आहे मंडळी. तुम्ही गुगलला सर्च करा, यूट्यूबला सर्च करा. त्या ठिकाणी ही जी पंढरपूर म्हैस आहे, काल परवा जो मागचा 26 जानेवारी झाला, त्या 26 जानेवारी पंढरपुरी म्हैसीची झाकी त्या ठिकाणी 26 जानेवारीच्या परेडमध्ये त्या ठिकाणी मानली गेली. एवढं महत्त्व पंढरपुरी म्हशीला झालं. माझ्यासोबत विकास गायकवाड यांची जी म्हैस आहे मंडळी, या म्हशीचं फॅट मंडळी 1, 2, 3, 4, 5, 7, 10 नव्हे तर 15च्या पुढे त्या ठिकाणी फॅट लागले. या म्हशीचं एवढं फॅट त्या ठिकाणी पहिल्यांदा लागले. या ठिकाणी म्हशीचे पालन करते विकास गायकवाड आहे, ज्यांच्या डेअरीला दूध जातं असे त्या ठिकाणी चेअरमन सुद्धा या ठिकाणी सोबत आहे. पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्य काय आणि पंढरपुरी म्हैस प्रकल्प हा सध्या संपूर्ण पंढरपूरमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प, काही वर्षापूर्वी सुरू झालेला प्रकल्प, हा प्रकल्प पंढरपुरी म्हशीच्या रूपाने सगळ्या राज्यामध्ये नव्हे तर सगळ्या देशामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा प्रकल्प कसा पोचायला लागला आणि पंढरपुरी म्हशीचं ब्रीड हे जगवण्याचं काम, हे ब्रीड त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचं काम डॉक्टर वसुलकर आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी करताय. कोणत्या प्रकल्पाच्या माध्यमातून यांचा सगळा प्रकल्प चालतो, कसं त्यांचं नियोजन असतं, पंढरपुरी म्हैस जगवण्यासाठी काय काय उपाययोजना करतात आणि ज्या शेतकऱ्यांकडे अशा चांगल्या फॅटच्या म्हशी आहेत त्या शेतकऱ्यांना यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून काय मार्गदर्शन असतं, ही सगळी माहिती आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये. जे शेतकरी बांधव पशुपालक असतील, म्हैस पालन करणारे असतील, एचएफ गाई पालन करणारे असतील, त्यांनी नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर पाहिला तर त्यांना पंढरपुरी म्हैस ही जगात का भारी म्हटली गेली याचं उदाहरण या व्हिडिओमधून कळेल. नमस्कार सर. सर, आपला परिचय सांगा. मी डॉक्टर राजकुमार वसुलकर. हा पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्प गेल्या 2014 पासून आपण सोलापूर जिल्ह्यात राबवतोय. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद यांच्या अंतर्गत हा प्रकल्प आपण राबवतो. प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता अनुवंशिक सुधारणा, उच्च वंशवाळीतून एक चांगल्या रेड्याची निर्मिती जी आहे ती रेड्याची निर्मिती करणे. 2014 मध्ये जेव्हा हा प्रकल्प आपण सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यात पंढरपूर, मंगळवेढा, माढा आणि सांगोला जेव्हा आपण हा प्रकल्प चालू केला तेव्हा बऱ्याचशा अशी म्हणण्यात होती की हिचा कान कट केला जातो किंवा यात टॅगिंग होणे शक्य नाही, शिंगाची साईज खूप जास्त आहे. आणि NDDBच्या माध्यमातून ही जात जी शोधून काढली, हा प्रकल्प सुरुवातीला NDP नॅशनल डेअरी प्लांट अंतर्गत सुरू झाला. त्यानंतर आता राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत भारत सरकारच्या अंतर्गत हा सेकंड फेजमध्ये आहे आपण. तर शॉर्टमध्ये आणि देशी भाषेत जर सांगायचं म्हटलं की तुम्हाला जर चांगल्या वळूची निर्मिती करायची असेल किंवा चांगल्या रेड्याची, तर तुम्ही आज कोणत्याच पद्धतीने जर करायचं म्हटलं तर तुम्हाला अनुवंशिक सुधारणा किंवा आमच्या भाषेत जर म्हटलं तर जेनेटिक इम्प्रूव्हमेंटच एक साधन आहे की तुम्ही त्या DNA च्या माध्यमातून येणारी जी फ्युचरचं जनरेशन आहे ते चांगलं जर केलं तरच तुम्हाला उत्पादक क्षमता वाढवेल. प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जेव्हा सुरुवात केली, आज प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील 9 तालुक्यात आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण जेव्हा
म्हशींचं दूध मोजतो आणि भारत पशुधनमध्ये त्यांची जी सर्व्हरमध्ये एंट्री होतं त्यामध्ये टेस्ट डे मेथड ही प्रणाली अवलंबल्या जाते आणि त्या प्रणालीमध्ये एक विशेष विकास नामदेव गायकवाड लक्ष्मी दैवडी तालुका मंगळवेढा इथं ही एक विशेष बाब आढळून आली आणि त्याच मिल्किंग चालू असताना दूध मोजणी भारत सरकारचे जॉईंट कमिशनर डॉक्टर राजेंद्र बांबल सर त्यांनी पर्सनली इथं व्हिजिट दिली आणि त्यांच्यासमोर दुधाचं सॅम्पल आम्ही जेव्हा चेक करायला नेलं तेव्हा हे असं आढळून आलं की तिचा हायएस्ट फॅट 15.40% गेला. 15.40 असं कधी लागत नाही की म्हशी? आणि आता मी व्हेटरनरी सायन्सचा MVSC आहे आणि आज 16 जाती आहे म्हशीच्या आपल्या देशात, परंतु असं कुठं वाचण्यात नव्हतं की 15 फॅट किंवा जनरली आपण दुधाची टेस्टिंग करतो तर गावातल्या ज्या डेअऱ्यांमध्ये 12 पर्यंत एक फॅट असते किंवा दुधाचा दर हा फॅटनुसार ठरवला जातो. परंतु ही फार म्हणजे जेव्हा आम्ही ही म्हशी दुधात गेली आणि आमच्या सचिन पाटील यांनीच ही मिल्किंगला घेतली तेव्हा हिचं पहिल्या महिन्यातलं जे फॅट पर्सेंटेज होतं ती 8.70 पासून जी सुरुवात झाली ती 9, 10, 11, 12, 13, 40 आणि शेवटी जवळपास ती 15-40 फॅट पर्यंत गेली. म्हणजे ही एक मिरॅकल आहे. आणि पंढरपुरी जातीच्या दुसऱ्या वैशिष्ट्यासोबत जसं हिला ATM म्हटलं जातं, एनी टाइम मिल्क, की आपण धारोष्ण दुधासाठी हिला पाळलं जातं. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ही विशेषतः आढळते. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात सुद्धा ही आढळते. जसं जालना घ्या तुम्ही, उस्मानाबाद घ्या, लातूरचा काही भाग आहे. परंतु ही पैलवानांना दूध त्यांच्या तालमीत जाणे, तिथं धार काढणे, पुन्हा दुसऱ्या तालमीला जाणे, तिथं धार काढणे, ही जी विशेष भाग आहे ही अशी कोणत्याच जातीमध्ये गाईच्या म्हणा किंवा पाणा चोरणं हा म्हणजे जनावरांमध्ये गाई म्हशींमध्ये फार मोठा विषय आहे. पण पंढरपुरी म्हशीला एनी टाइम मिल्क म्हणजे आपण त्याला ATM म्हणून संबोधतो आणि ही एक विशेष बाब आहे. दुसरी बाब म्हणजे ती वर्षाला एक वासरू. आणि पंढरपुरी जात जी आहे, सोलापूर जिल्ह्याचं जर तापमान पाहता एकदम ड्राय डिस्ट्रिक्ट आहे, 47-48 जवळपास तापमान असतो. त्या तापमानाला ती स्वतःला सस्टेन करते. आता शेतकरी समोरच आहे, ही जेवढा काही पिरियड असतो ग्रीन फॉडरचा त्याच वेळेस तुम्हाला मका किंवा ज्वारी मिळते. अदरवाईज ऊसाचं वाडं म्हणजे ऊसाच्या वाड्यावर जर ती तुम्हाला 15 समथिंग जर फॅट देत असेल तर मला वाटते हा मिरॅकल आहे. म्हणजे खरंच एक विशेष बाब आहे. तुमचा अनुभव पाहता एवढ्या फॅटची म्हैस कुठं आता आहे का सध्या? नाही सर, मी तुम्हाला शॉकिंग आहे ही गोष्ट. जेव्हा आम्ही ही सुरुवात केली सचिन पाटलांच्या माध्यमातून मिल्किंग स्टार्ट केलं, आपण सॅम्पलिंग जेव्हा ऑफिसमध्ये आपण सॅम्पल टेस्ट करतो, ऑफिसमध्ये त्याचं प्रोटीन, फॅट आणि SNF या तिन्ही गोष्टीचं आपण रुटीनली टेस्ट डे मेथडच्या बेसिसवर आपण दूध मोजणी करतो. भारत पशुधन मध्ये त्याची एंट्री होते. आणि विशेष दुसरी बाब म्हणजे सर प्रोटीनचं जे पर्सेंटेज आहे म्हणजे जवळपास 6% प्रोटीन आढळून आलं. ही सुद्धा एक मिरॅकल आहे. आणि दर वर्षाला एक वासरू हे एक तिसरं आहे की जनरली आपण भाकड काळ जास्त असतो, ड्राय पिरियड जास्त असतो किंवा आपण आता बाकीच्या जाती जर पकडल्या तर मुरा घ्या तुम्ही, मुरामध्ये तुम्हाला दरवर्षी एक वासरू म्हणजे फार अवघड आहे. तसं पंढरपूर या जातीमध्ये वर्षाला एक वासरू ही एक नॉर्मल बाब आहे, अशी काही विशेष नाही. तिचा आपण जसं कोंबड्यांमध्ये आपण FCR चेक करतो, फीड कन्व्हर्शन रेशो, तुम्ही ऊसाचं वाडं टाकून जर ती म्हैस तुम्हाला 15 समथिंग जर फॅट देत असेल म्हणजे काहीतरी हा चमत्कारच आहे. जशी ही पंढरपुरात आहे, हिचं नाव पंढरपुरी आहे आणि ही फार पावनभूमी आहे पांडुरंगाची, त्यामुळे हिचं नाव पंढरपुरी पडलं आणि पंढरपूर तालुक्यामुळं. म्हणजे हा काहीतरी एक म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या पाहता तिच्या जेनेटिक्स मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणून प्रकल्पाच्या माध्यमातून NDDBच्या माध्यमातून आता आम्ही जी नंतर जी आहे की फ्युचर जनरेशन मध्ये आपल्याला चांगली प्रोडक्टिव्हिटी मिळावी, दूध उत्पादन क्षमता, फॅट मिळावं म्हणून आता आपण जिनोमिक सिलेक्शन कडे वळलो आहे. जिनोमिक सिलेक्शन मध्ये एक सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे की ही क्विक मेथड आहे, ॲक्युरेसी आहे, म्हणजे फार अचूकता आहे. आता तुम्हाला जर रेड्याचं सिलेक्शन करायचं असेल तर जिनोमिक सिलेक्शन मध्ये एक ड्रॉप ऑफ ब्लड पहिल्या दिवशी जर तुमच्याकडे तिचा रेडा जर जन्माला आला, तिच्या सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड वरून तुम्ही येणारं जे फ्युजन जनरेशन आहे त्याची उत्पादकता आपल्याला जिनोमिक सिलेक्शन मध्ये कळते. NDDBच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षापासून आपण रक्ताचे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने NDDBला पाठवतो आहे आणि येणाऱ्या काही दिवसात होप सो
की येणाऱ्या वर्ष दीड वर्षानंतर जो पंढरपुरीचा जो रेडा आहे त्याचं सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ जिनोमिक सिलेक्शन ह्याची ग्वाही ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ किंवा NDDBच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो. आपण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून जो 66 रेड्याची निर्मिती केली ते शेतकऱ्याकडनं आपण खरेदी केले. त्या पंढरपुरी म्हशीचे सगळे पंढरपुरी म्हशीचे 9 तालुक्यामध्ये आता पहिल्या फेज नंतर सेकंड फेज आम्ही उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि माळशिरस या तालुक्यामध्ये सेकंड फेज मध्ये आपण स्टार्ट केला प्रकल्प. आणि पूर्वी जेव्हा प्रकल्प चालू केला तेव्हा पंढरपुरी म्हैस म्हणजे पहिल्या वेताला 1300 आणि सेकंड अँड पुढचं वेत म्हणजे 1600 एवढं उत्पादन होतं. पण जवळजवळ आम्ही 6 ते 7 हजार जनावरांचं आपण सॅम्पलिंग केलं. रक्ताचे नमुने घ्या किंवा दुधाचे तपासणी घ्या किंवा दूध मोजणी घ्या, यातनं असं आढळून आलं की जवळजवळ ॲव्हरेज पंढरपुरी म्हैस ही 2200-2400च्या वरच नॉर्मल तिचं उत्पादन आहे. म्हणजे मोठी जर आपण घेतलं एका वेताला तर आता आपल्याकडे आता आपण बघू सर 3200-3400 पर्यंतचा दुधाचा समज होता की पंढरपूर म्हणजे 1300-2000 लिटर पर्यंत आहे. परंतु आता आपण एवढ्या रेकॉर्ड केलेल्या म्हशीनुसार असं आढळून आलं की 3200ची 3200 किलो असलेली म्हैस पण आपल्याला आढळून आली. ॲव्हरेज आणि अनॲव्हरेज केलं आपण तर पंढरपुरी म्हशीचा जो फॅट आहे, फॅटचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला 800 वरच आढळून येते. ॲव्हरेज आपण फॅट प्रोटीन 6%च्या जवळपास जातं. भाकड काळ कमी आहे, वर्षाला एक वासरू देते. म्हणजे ह्या फार विशेष बाब आहेत. आणि पुढील संशोधनासाठी NDDBच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल चालू आहे. मंडळी, या ठिकाणी ही विकास गायकवाड यांची म्हैस जी आहे ही 3ऱ्या वेताची म्हैस आहे. आणि जे शेतकरी हा व्हिडिओ बघतील ते म्हणतील एवढं 15च्या पुढे फॅट लागते म्हैस मग अशी हडकुळी काय. पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्यच मंडळी असं आहे ते हडकुळी जरी असले, एखादा हडकुळी पैलवान असतो तो पैलवान एखाद्या चांगल्या नामवंत मल्लाला चितपट कसं करतो तशी ही पंढरपुरी म्हैस आहे. ही पंढरपूर म्हैस नेमकी पालनपोषण करताना कशा अडचणी येतात आणि 15 फॅटच्या पुढे फॅट लागल्यानंतर विकास गायकवाड यांना म्हणजे कसं ते काय त्यांना शेतकरी काय रिस्पॉन्स देतात ते आपण त्यांच्याकडनं. गायकवाड साहेब, कितवं येते? तिसरं येत. पहिल्या 2 वेताला काय झालं होतं? रेडा. बरं, 3रं वेत आता हे चालू आहे. बरं, एवढं फॅट लागलं तुम्हाला कशी अशी अपेक्षा होती का एवढं फॅट लागेल? ना आपण कधी असं म्हणजे हेच केलेलं नव्हतं. आता मग ह्यांच्या टीमने येऊन सगळं बघितलं त्याच्यानंतर आपल्याला समजलं. बरं, आता याचं वैरण खाणं पिणं कसं असतंय? वला चारा, एक टाइम वला चारा, एक टाइम वाळा चारा. बरं. आणि सरकी पेंड आणि गोळी पेंड. 15च्या पुढे फॅट लागली मग वेगळं काही प्रोटीन मिनरल्स वगैरे? नाही, रेग्युलर मधलंच. रेग्युलर मधलं. आता एवढी फॅट लागली तुम्हाला तर सगळे लोक बघायला येत असेल, काय वाटतंय? एवढं फॅट लागलं असं वाटत होतं कधी तुम्हाला? नाही. बरं, किती सगळ्या तुमच्याकडे जनावर? सध्या 2 म्हशी आहेत. बरं, आता किती रेट किती मिळतो तुम्हाला डेअरीला? आता सध्या आपण 72-73 रुपये आपल्याला हाय रेटला मिळतो सध्या. बरं, चालू गाडी दर कमी असतो, कमी जास्त होतो. बरं, मग आता समाधान आहे का तुम्हाला की एवढी म्हैस त्यांना आपण म्हशीमुळे प्रसिद्ध होते? समाधान आहे मी. हां, पंढरपुरी म्हशीला डॉक्टर साहेब आता ही दिसायला जरा थोडी हे असते, बाकी जाफराबादी मुरा म्हैस धष्टपुष्ट वगैरे दिसतात. मग असं हिचं म्हणजे शरीरयष्टी अशी का असतात, शिंग लांब असतात? म्हणजे आता यात बघायचं म्हटलं तर आपण कधी बघतो की जनावरांचं सिलेक्शन करत असताना तिची कास बघितल्या जाते, तिची मिल्क वेन. ती मिल्क वेन जेवढी झिगझॅग असेल, जाड असेल, कास जे अडर पेंडुलस असलं पाहिजे. परंतु हे फार म्हणजे ह्या मी जो पुन्हा उच्चार करतो की काही गोष्टी मिरॅकल आहेत की तिची कासही तुम्हाला आता एवढ्या दिसेल. पूर्ण जिल्ह्यात जेवढ्या म्हशील बघा, उत्पादक क्षमता 15 लिटर 16 लिटर दूध पिळणारी म्हैस आहे, पण तिची कास दिसणार नाही किंवा मिल्क वेन दिसणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. म्हणून काहीतरी आता मी जो मागा विषय काढला जिनोमिक सिलेक्शन म्हणून, की जिनोमिक सिलेक्शनच्या माध्यमातून आम्ही 2016 मध्ये 15 मध्ये NDDBचे जे ग्रुप हेड आहेत डॉक्टर निलेश नाई सर, तेव्हा आम्ही रक्ताचे नमुने पाठवले होते. मला आठवतं सोलापूर जिल्ह्यातली जे शिंग आहे हे चपट्या प्रकारचं असते, कोल्हापुरात गेलं तर तो गोल आकार होतो. तर असं हे 3 प्रकारचे आणि त्यातही एक टोकी, मेटी आणि भारखंडी अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर शिंगांचा आढळून येतो. काही मशीनमध्ये पंढरपुरात जर तुम्ही बघितलं तर 5-5 फुटापर्यंत म्हणजे कमरेचं जे हाड आहे तिथपर्यंत लांग शिंग असतील. म्हणजे आता शिंग म्हटलं म्हणजे आपण नख जे म्हणतो आता हे प्रोटीन आहे. बरोबर.
आणि जिच्या शिंगाची लांबी जास्त आहे अल्टिमेटली त्या जनावराच्या, आता हा सायंटिफिक संशोधनाचा विषय आहे, मी ढोबळ मनाने सांगतोय की त्या जनावरात जेवढा रिसर्च होईल, जेवढं रक्ताचे नमुने पाठवले जातील किंवा जास्तीत जास्त जनावराचं दूध मोजण्यात येईल, त्या जिनोमिक सिलेक्शन मध्ये आणखीन काय विशेष आढळून येतं. आता एनडीडीबीच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्या लक्षात येईलच. आणि ह्या सगळ्यात महत्वाचं सर म्हणजे सांगायचं का तिला, कारण की आपण आता जर्सी पाळल्या जाते आपल्या जिल्ह्यात, एचएफ गाय पाळल्या जाते, क्रॉसब्रीड एचएफ आहे, किंवा आता मुर्रा घ्या तुम्ही, त्या जनावरांना आपण जेवढं खाद्य देतो त्याच्या फक्त 25% आपण पंढरपुरीला खाद्य दिलं. सांगितलं की काय तुला, म्हणजे काही असं विशेष नाही. 15.40 फॅट असताना जेव्हा सचिनच्या माध्यमातून सॅम्पल आम्ही टेस्ट केलं तर, आणि बांबल सर यांची जेव्हा व्हिजिट झाली, असं काहीतरी असेल की ज्यामुळे प्रोटीनचं एवढं पर्सेंटेज वाढते, पण त्याचं वल्ली वैरण, संध्याकाळी वाढली वैरण आणि थोडी आपली पेंट, आता ह्या गोष्टीतनं म्हणजे तिच्या जेनेटिक्स मध्ये काहीतरी एक विशेष बाब आहेत, ती आता पुढील वर्षात संशोधनातनं एक आपल्या लक्षात येईलच. तुम्हाला गायकवाड साहेब असं वाटत नाही का, पंढरपुरी म्हैस तुम्ही 2 दारात ठेवताय, बाकी आता एचएफ गाईचे गोठे वाढायला लागले, मुरा म्हैस, जाफराबादी वाढायला लागले, मग असे गोठे आपण तयार करावेत वगैरे असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? नाही, म्हैस सोडून आपल्याला दुसरं काही आपण हे करत. कधीपासून पंढरपूर म्हैस दारात तुमच्या? जवळजवळ 20 वर्ष झाली असतील. 20 वर्षापासून दारात. आता 2च म्हैस, लय नाही. बरं, हिचं काय नाव वगैरे ठेवलंय का म्हशीचं? नाही, नाव काय नाही, नाव ठेवलं नाही, पण तरी म्हैस तुम्हाला लकी ठरली. हो, बरेचसे लोक बघायला येत असतील, येतील ना. आल्यानंतर काय काय म्हणतात लोक, शेतकरी बांधव? काय नाही, एवढे फॅट कशी लागते हे बघण्यासाठी येते. बर, डॉक्टर साहेब तर म्हणतात आम्ही सगळं डेअरीवर जाऊन, आता डेअरी चालक पण इथं आपल्याकडे आहे, सगळं तुम्ही टेस्टिंग वगैरे सगळं केलेलं आहे. ऑफिसमध्ये दुधाच्या नमुन्याची आपण ऑफिसमध्ये तपासणी करतो त्यात. आणि विशेष म्हणजे तो जो ग्राफ आहे, जसा दुधाचा ग्राफ जातो आणि असा डाऊनफॉल होतो, त्याप्रमाणे प्रोटीनचं फर्स्ट सॅम्पल होतं, मला आठवते 8 समथिंग इचं फर्स्ट रेकॉर्ड जेव्हा केलं प्रोटीनचं, ते भारत पशुधनच्या रेकॉर्डनुसार. आणि आपण ही टेस्ट डे मेथडमध्ये रेकॉर्डिंग करतो SWS मशीनमध्ये, आणि तो जो ॲप आहे त्याला लिंक आहे ती मशीन, त्यामुळे ऑनलाईन मधूनच डेटा सर्व्हरमध्ये जातो. यात काही एडिटिंग वगैरे त्या गोष्टी शक्य नाहीत, त्याच करता. कारण हे ॲप जे आहे ते भारत सरकारचं ॲप आहे, भारत पशुधन. आणि 8.7 पहिल्या महिन्यात म्हणजे टेस्ट डे मेथडने आम्ही मिल्किंग करतो. महिन्यातनं एक म्हणजे 5 ते 25 दिवसात पहिलं मिल्किंग, कारण 5 ते 25 दिवसानंतर पहिलं मिल्किंग झाल्यानंतर एक तारीख फिक्स होतं, आणि त्या महिन्याच्या त्याच तारखेला, म्हणजे समजा आता एक महिन्याची जानेवारी महिन्याची 3 तारीख आहे तर फेब्रुवारीची 3, एप्रिल, मे, जून असं करत करत जवळपास 10 महिने पंढरपुरी म्हैस दूध देते. याला टेस्ट डे मेथड म्हणतो आपण. त्या माध्यमातून मग पहिल्या सॅम्पलिंग जेव्हा झालं, आणि जनरली सकाळचं आम्ही सॅम्पल घेतो आणि दोन्ही टाइमचं मिल्किंग केलं जाते. मिल्किंग करत असताना आपण रेडकू फक्त सडाला लावून ओढलं जातं, म्हणजे जेणेकरून मॅक्सिमम जे मिल्क आहे ते किती आहे ते बघता. 8.7, 9, 30, 11, 12, 13, 14 म्हणजे हायेस्ट 15-40 पर्यंत हिचं फॅट गेलाय. आता ह्या वर्षी 26 जानेवारीला हिची झाकी पण ठेवली गेली, त्यावेळेस काय कसं फील झालं? आता म्हणजे ही प्रकल्प तुमचा सक्सेस झाला, ही आता डायरेक्ट पंढरपूर विठ्ठलाची कृपाच म्हणायची, पांडुरंगाची कृपा, की भारत सरकारचे जे पशुपालन मंत्रालय आहे त्याची पहिली झाकी, आणि त्या पहिल्या झाकीसोबत त्या झाकीमध्ये कामधेनू जी गाईचं स्टॅच्यू ठेवण्यात आला, आणि विशेष म्हणजे पंढरपुरी म्हैस ठेवण्यात आली. आता म्हशीच्या 16 जाती आहे, आणि एशिया खंडातच म्हैस आढळून येते, आणि त्यात पूर्ण देशात पंढरपुरी म्हैस त्या झाकीमध्ये ठेवणे म्हणजे ही सोलापूर जिल्ह्यासाठी किंवा पंढरपुरी म्हैसीच्या बाबतीत जे क्रेज आहे त्या सगळ्यांसाठी फार अभिमानाची बाब आहे. कारण हिचं ओरिजिन जे आहे ही पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पंढरपुरी म्हशीचं ओरिजिन आहे. आणि विशेषतः ही बाब म्हणजे फार गर्वाची आहे सर, की आम्हाला वाटतं की 14 पासून आम्ही जेव्हा काम चालू केलं तेव्हा पूर्ण इयर नॉचिंग होतं, कान पूर्ण कट केलेला होता, आणि पंढरपुरीमध्ये वळू दाखवण्याचा क्रेड होता, AIचा कन्सेप्ट नव्हता. परंतु आमची जी टीम आहे आणि सक्सेस मिळालं, टीम सक्सेस मिळालं. NDDB घ्या किंवा महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या NDDBचे मॉनिटरिंग ऑफिसर आहे डॉक्टर अतुल महाजन, त्यांची वारंवार लक्ष, की ह्या सगळ्यांच्या टीम, इट्स अ टीम वर्क, या आपल्या टीम वर्कच्या माध्यमातून आपण
बऱ्याचशा अननोन गोष्टी ज्या आहेत ते की शक्य ह्या जगासमोर आपण मांडू शकलो आणि झाकीमध्ये पंढरपुरी म्हैस ही फार गर्वाची गोष्ट आहे. तर मंडळी, आपण पाहिलं डॉक्टर वसुलकर त्यांच्या त्या पंढरपुरी म्हैस प्रकल्पाच्या माध्यमातून विकास गायकवाड यांच्या दारामध्ये असलेली ही म्हैस तिसऱ्या येताची म्हैस आहे. या म्हशीचं वैशिष्ट्य डॉक्टर साहेबांनी अतिशय टेक्निकल दृष्ट्या या ठिकाणी योग्य मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. 15 पॉईंटच्या पुढे 15.40-45 पर्यंत फॅट या ठिकाणी म्हशीचं लागतं आणि कदाचित ही महाराष्ट्रातली म्हणूया डॉक्टर साहेब आपण, येस सर. महाराष्ट्रातली किंवा राज्य जिल्ह्यातली सुद्धा किंवा नाही पूर्ण देशाचंच देशात, बफेलोमध्ये, हा. मी महाराष्ट्रात म्हणतोय तर डॉक्टर साहेब या ठिकाणी त्यांचा अभ्यास एवढा आहे मंडळी, कदाचित एवढं फॅट देणारी पहिली म्हैस त्या ठिकाणी असेल. हे सगळं कष्ट त्या ठिकाणी डॉक्टर वसुलकर त्यांच्या संपूर्ण टीमने केलं. गेल्या काही दिवसांचे परिश्रम त्या ठिकाणी केलं. या परिश्रमाला चांगलं यश त्या ठिकाणी मंडळी आलं आणि एवढं भन्नाट यश आलं, डॉक्टर साहेब समाधानी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलले. कारण पंढरपुरी म्हशीची झाकी 26 जानेवारीच्या दिल्लीच्या परेडमध्ये त्या ठिकाणी अनेकांनी त्या ठिकाणी संपूर्ण जगाने बघितलं. हे चांगल्या कामाची एक पोचपावती डॉक्टर वसुलकर यांना मिळाली आणि शेतकरी बांधवांसाठी जे काम करताय त्या कामाचा जणू काही पांडुरंगाने आशीर्वाद दिला असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही. मंडळी, शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.